काय मग कुणाकुणाला अशी चटपटीत भडंग खायला आवडते, तर ही रेसिपी त्यांच्यासाठीच आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच साखर घेतलेली आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 मुठी डाळी घेतलेल्या आहेत आणि नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा घेतलेले आहे. तर हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. ते मिश्रण एकदम एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने. नंतर एका मोठ्या कढईमध्ये मी चिरमुरे आहेत ते मी व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर त्याच कढईत नंतर 2 ते 3 चम्मच मी तेल टाकून त्याच्यातून खोबरं, शेंगदाणे हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. तर खोबरे अशा गोल्डन होईस्तोपर्यंत भाजून आपल्याला त्यातून घ्यायचे आहेत. शेंगदाणे, खोबरे भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यातच डाळीसुद्धा तळून घ्यायच्या आहेत. डाळी तळून झाल्यानंतर आपल्याला त्यातून कढीपत्तासुद्धा तळून घ्यायचा आहे. कढीपत्ता इथपर्यंत तळायचा की त्याचा आपल्याला असा खरखर आवाज आला पाहिजे, म्हणजे तो कढीपत्ता व्यवस्थित भाजला जातो. नंतर त्याच्यातच आपल्याला ठेचून घेतलेला लसूण तळून घ्यायचा आहे. लसूणसुद्धा आपल्याला असा कडकड आवाज येईस्तोपर्यंत तळून घ्यायचा आहे व्यवस्थित. लसूण तळून झाल्यानंतर थोडंसं तेल गरम करायचं. त्याच तेलामध्ये आपल्याला जिरं, मोहरी तडतडून घ्यायची आहे. जिरं, मोहरी तडतडल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग बाकीचा सगळा मसाला टाकायचा. त्यात मी थोडीशी अर्धा चम्मच हिंग आणि आपल्या जसं तिखट हवं आहे त्याच्यानुसार मी त्यात तिखट आणि हळद टाकून घेतलेली आहे. ती व्यवस्थित आपल्याला ते हलवून भाजून घ्यायचं आहे. नंतर ते सगळं भाजलेलं मिश्रण आपल्याला त्या चिरमुऱ्यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ते एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स करून झाल्यानंतर जे मिक्सरच्या भांड्यात आपण बारीक केलेलं मिश्रण होतं ते त्याच्यावरती भुरभुरायचं आणि ते सगळं त्या चिरमुऱ्यांना लावून घ्यायचं. म्हणजेच त्या चिरमुऱ्यांच्या वरती एक चांगल्या प्रकारचं कोटिंग होतं आणि खायलासुद्धा आपल्याला चटपटीत लागतं. तर असा काही आपला भडंग तयार झालेली आहे. तर लाईकला